अडचणीच्या काळात हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे प्रदेश अध्यक्षाची धुरा, संघटनेला योग्य तऱ्हेने दिशा देऊन कार्यकर्त्यांना ताकदीने उभं करण्याची जबाबदारी समर्थपणे पेलतील याची मला खात्री आहे, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा बिर्ला मातोश्री सभागृह मुंबई येथे संपन्न झाला। यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी सर्वांना संविधानाची शपथ दिली। यावेळी खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यासह सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश येलगुलवार, मनोज येलगुलवार, शकील मौलवी, राहुल वर्धा, तिरुपती परकी पंडला यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार अभिव्यक्ती विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। ज्याने आत्ता सुरेख भाषण केलं ते आमचे माजी मुख्यमंत्री, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेतेगण। वेळ कमी आहे म्हणून नाव घेत नाही, पण एकच मी इथं सांगणार आहे, काही जास्त बोलणार नाही। 2 मिनिटात मी माझं भाषण संपवणार आहे। आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी खरगे साहेबांनी अतिशय अडचणीच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या चाव्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे दिलेल्या आणि राहुलजी, सोनिया गांधीजी, प्रियंकाजी ह्या सगळ्यांनी त्यांना साथ दिलेली आहे। एका अतिशय कठीण काळामध्ये सपकाळजींना इथं तोंड द्यावं लागणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की देशाचं नेतृत्व हे समंजसपणानं पाहतं आणि त्यांनी आज ज्या तऱ्हेनं, मी माझा अनुभव म्हणून सांगतो, मी 2दा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होतो, पण तो काळ फार चांगला होता, आजच्यासारखा काळ नव्हता। ते कठीण काळामध्ये इथं आलेत आणि ह्या कठीण काळामध्ये आमची संघटना थोडी विस्कळीत झालेली आहे। त्या संघटनेला योग्य तऱ्हेनं दिशा देणं, कार्यकर्त्यांना परत ताकदीनं उभं करणं आणि ज्या तऱ्हेनं इंदिराजी गांधी कठीण काळामध्ये आमची संघटना त्यांनी उभी केली, त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सपकाळांना इथं काम करावं लागेल आणि सर्वांना बरोबर घेऊन काम करावं लागेल। ते विदर्भातले आहेत, त्यांच्या जोडीला वडेट्टीवार तेही विदर्भातले आहेत आणि म्हणून महाराष्ट्र हा सगळ्या प्रांताचा आहे। कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, आणखी काही भाग आहे, पण ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन आपल्याला ही संघटना उभी करावी लागणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की त्यांचा जो अनुभव आहे त्या अनुभव ती शिदोरी आमच्या सगळ्या ह्या कार्यकर्त्यांच्या बरोबर ते योग्य तऱ्हेचं मार्गदर्शन देतील आणि कठीण काळामध्ये हे सोपवलेलं नेतृत्व ते पूर्णपणाने समर्थ आहे हे ते देशाला आणि महाराष्ट्राला दाखवून देतील। याच्याकरता मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि मी रजा घेतो। काँग्रेसमध्ये जे होतात हे खरं आपलं वैभव आहे आणि या वैभवातून आता पुढे जात असताना खूप भावना आहे,
सगळा प्रवास चलचित्रासारखा पुढे डोळ्यासमोर जातोय. मात्र ही प्रक्रिया जेव्हा सुरू होती तेव्हा माझं काही आपण जाऊन कोणाला या आदरणीय नेत्यांना किंवा तुमचं जमत असेल तर ठीक आहे, तुमचं जमत नसेल तर माझं नाव सांगा असं काही म्हणण्याकरताही मला मी काही धसावलं नाही. आणि जेव्हा मला पक्षाने विचारलं की काय महाराष्ट्राचा अध्यक्ष व्हायचं का, तर मी सांगितलं की माझी स्ट्रेंथ पण माहिती आहे, माझा विकनेस पण माहिती आहे. मग सांगितलं की कोण चांगलं राहील, तर मी आदरणीय सगळ्या लोकांचं नाव सांगितलं.